मनोज जरांगे पाटलांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांची पंढरपुरात कार जाळण्यात आली आहे। खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान बारसकर त्यांच्या सोबत होते, पण पुढच्या काळात बारसकरांनी जरांगेंविरोधात भूमिका घेतली होती आणि त्यानंतर बारसकर हे जरांगे पाटील समर्थकांच्या निशाण्यावर आले होते। जरांगे समर्थकांनी पंढरपूरमध्ये कार जाळल्याचा संशय बारसकरांनी व्यक्त केला आहे। ही जळालेली कार आहे अहमदनगरमधील कीर्तनकार अजय बारसकर यांची। अजय बारसकर हे तेच इसम आहेत ज्यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांना विरोध केला होता। आषाढी एकादशीच्या निमित्ताने अजय बारसकर पंढरपूरला गेले होते। यावेळी त्यांनी कार 65 एकरच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती। त्याच ठिकाणी बारसकरांचीच गाडी जाळण्यात आली। जे वारकरी आहेत अजय बारसकर त्यांची गाडी जाळण्यात आलेली आहे आणि थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेला आहे। खरं तर काही दिवसापूर्वी अजय बारसकर यांना फोन येत होते आणि त्या फोनवर धमक्या दिल्या जात होत्या। त्या धमक्याचं पर्यावसन या गाडी जाळण्यात झालंय का असा एक प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीआधी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर बारसकरांनी गंभीर आरोप केले होते। त्यामुळे बारसकर विरुद्ध जरांगे असा थेट संघर्ष पाहायला मिळाला होता। हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य, मला हा अनुभव आला। 5 महिन्यांपूर्वीचे हे आरोप आणि जरांगेंना विरोध केल्यानंतरच बारसकरांना सतत धमक्या येत होत्या। त्यामुळे आपली कार जळली नसून जाळण्यात आली असावी असा थेट संशय बारसकरांनी व्यक्त केला। मृत्यूच्या धमक्या, तुम्हाला जाळून टाकू, तुम्हाला मारून टाकू, पंढरपुरात येच तुझा भेद बघू, पण आता आम्ही हटणार नाही। कारण आपण काय म्हणतो, देह जाऊ आत्मा राहू, काय भरोसा आहे या देहाचा, काय भरोसा आहे? क्षणभंगुर ते येत। आता मी काय म्हणतो, त्या जरांगेच्या गोळीने जर माझं मरण लिहिलेलं असेल तर होईल। दरम्यान मनोज जरांगेंनीही बारसकरांच्या कार गळीत प्रकरणी प्रतिक्रिया दिली। कार जाळण्याचं आपण समर्थन करत नाही म्हणत जरांगेंनी बारसकरांचे आरोप फेटाळून लावलेत। ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी, आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो। आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं, आपल्या तसलं लचडपणा लपडपणा नसतं, ते आपल्या आवला दिलं रक्ताशी केलेलंच नाही। मागून काडी करण, याच्या वाटत जाय त्याच्या वाटत जाय, तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा, काय जे करायचं ते करा, मी बदला घेत नाही का। खरं तर काही महिन्यांपूर्वीही मनोज जरांगेंच्या अंतरवालीतील उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉक्टर रमेश तारक यांनी काळं फासल्याचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर आता जरांगेंना विरोध करणाऱ्या बारसकरांची थेट कार पेटवली गेली। त्यामुळं आता या प्रकारामागे नेमकं कोण आहे, कार पेटवण्यामागचं खरं कारण काय आहे याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे। पण सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुरात घडलेल्या या घटनेनं राज्यात आरक्षणाचा मुद्दा किती तापलाय हे स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।